नमस्कार मित्रांनो, राजकारण पण किती विचित्र आहे बघा ना. ज्या ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंना आपला भाऊ मानला होता, म्हणजे इकडे वाघ आणि तिकडे वाघीण, वाघ वाघिणीचे भाऊ, त्या वाघिणीवर आता उबाठांसारखंच मांजर होण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्याच पक्षातल्या 59 आमदारांनी त्यांच्या विरुद्ध, खरं तर त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी, इथेही भाचा होता, सरकारी भाचा, तिकडेही सरकारी भाचा आहे, फक्त इकडचा भाचा जास्त ताकदवान होता, पण त्यांनी आपल्या ममता बॅनर्जींच्या भाच्याविरुद्ध बंड पुकारलेलं आहे. इथे लढाई आहे मुखोपाध्याय आणि चट्टोपाध्याय. आता ठाकरे नाव हे काही THACKREY असं नाही आहे, हे अँग्लिसाइज्ड आहे, इंग्रजांच्या प्रभावाने ते, नाहीतर जे सामान्यतः ठाकरे करतात ते THAKARE वगैरे असं करतात. तसंच बॅनर्जी या आडनावाचंही आहे. बॅनर्जी काही हे मूळ आडनाव नाही आहे आणि चटर्जी हेही मूळ आडनाव नाही आहे. चट्टोपाध्याय, बंद्योपाध्याय ही सगळी बंगाली आडनावं आहेत. पण बंदोपाध्यायचं झालं बॅनर्जी, चट्टोपाध्यायचं झालं चटर्जी, मुखोपाध्यायचं झालं मुखर्जी. आता इथे लढाई आहे एका चट्टोपाध्याय विरुद्ध बंद्योपाध्याय यांच्या विरुद्धात. एकीकडे वृत्तव्रत बॅनर्जी आहेत, म्हणजे बंडोपाध्याय आहेत, त्यांनीच बंड केलेलं आहे, बंडोपाध्यायांनी बंड केलेलं आहे, उद्धव ठाकरेंचेच टोमणा, म्हणजे काय त्याला जसा PJ. आणि दुसरीकडे ममता बॅनर्जींचा पाठिंबा मात्र शोभन देव चटर्जी किंवा चट्टोपाध्याय यांना आहे. आता काय झालं, 4 मे रोजीच हे सगळं सुरू झालं, कारण निवडणुकांच्या पूर्वीपासूनच ज्या प्रकारे ममता बॅनर्जींनी आपला भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पुढे करायला सुरुवात केली आणि ज्या प्रकारे अभिषेक बॅनर्जींनी पक्षावर नियंत्रण मिळवलं, ते बऱ्याच जणांना सहन होत नव्हतं, कारण एका प्रकारे ही हुकुमशाही होती. आणि अभिषेक बॅनर्जी तर खरोखर अतिशय उद्दामपणे पार्टी चालवत होते. ज्या प्रकारचा राग इथे आदित्य ठाकरेंविरुद्ध होता, ज्या प्रकारे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कंपनी एकनाथ शिंदेंना अपमानित केलं आणि त्याच्यातनं या सगळ्या बीज पेरली गेली, तसंच इथे अभिषेक बॅनर्जीने अनेकांना अपमानित केलं होतं. पण शेवटी सत्ता होती, गुंडगिरी होती, त्यामुळे तृणमूल काँग्रेस एकत्र होती. ज्या दिवशी पराभव झाला त्याच दिवशी या सगळ्या भांड्याला भांडं लागायला सुरुवात झाली. पण पराभव होऊनही ममता बॅनर्जींनी पराभव मान्य केला नाही. त्यांनी मी राजीनामा देणार नाही अशी घोषणा केली. मग हे सगळं सुरू झालं. झालंय काय, तर ममता बॅनर्जींनी या शोभनदेव चटर्जींना, चट्टोपाध्यायांना विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या पक्षांनी नेमलं. तसं पत्र विधानसभेच्या अध्यक्षांना देण्यात आलं, पण त्याच्यावर लागणाऱ्या सह्या आहेत या फोर्ज केल्या होत्या, खोट्या सह्या केल्या होत्या. आणि जेव्हा हे खटके 4 मे रोजीच उडाले, तेव्हा या बंड करणाऱ्या कंपूचे नेते म्हणून वृत्तव्रत बॅनर्जी यांचं नाव पुढे आलं आणि त्यांनी थेट सुवेंदू अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. सुवेंदू अधिकारी हेही अनेक वर्ष सुरुवातीला ममतांबरोबर काँग्रेसमध्ये होते आणि नंतर ते तृणमूलमध्ये होते आणि त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणं फार अवघड नव्हतं. मग त्यांची दिल्लीमध्ये, राजधानी दिल्लीमध्ये भेट झाली. भाजपाच्या नेतृत्वाकडनं त्यांच्या बंडाला हिरवा सिग्नल मिळाला की तुम्ही बंड करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि मग तरी देखील ममता बॅनर्जींनी हे विरोधी पक्षनेता पद रेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या सगळ्या लोकांनी आपल्याबरोबरचे आमदार एकत्रित केले, हॉटेलमध्ये नेलं आणि आता तिकडनं थेट विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र दिलं की आम्ही 59 लोक आमचा नेता म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणून वृत्तव्रत बॅनर्जी यांना नेमतोय. आम्हाला ममता बॅनर्जींचं नेतृत्व मान्य आहे. म्हणजे इकडेही एकनाथ शिंदेने असंच केलं.
आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व मान्य आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे शरद पवार आणि सोनिया गांधींच्या समोर मुजरा केला, कुर्निसात केला आणि शिवसेनेची विचारधारा बदलली, हिंदुत्वाची विचारधारा सोडली, ते आम्हाला मान्य नाही आणि विचारधारेसाठी आम्ही करतो. तसं या लोकांनी सांगितलं की ज्या प्रकारे अभिषेक बॅनर्जींनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अभिषेक बॅनर्जींचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही आहे. ममता बॅनर्जींच्याबद्दल आजही आम्हाला आदर आहे, पण आदर असला तरी पक्षाचं नियंत्रण आता यांच्या हातात आहे. आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना लगेच त्यांची संख्या खरी असल्यामुळे, कागदावर खोट्या सह्या केल्या नसल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन टाकलं. आता एका प्रकारे सरकार आणि विरोधी पक्ष एकाच पक्षाचे आहेत आणि त्यामुळे ममता बॅनर्जींची आता अशी अवस्था आहे की त्यांच्याकडे जेमतेम 21 आमदार आहेत. गंमत म्हणजे या 59 आमदारांमध्ये 17 मुसलमान आमदार आहेत, मुसलमान. आणि तेही कुठले, हे सगळे मालदा वगैरे, जिकडे आत्ता सगळी बांगलादेशींविरुद्ध कारवाई चालू आहे, त्याची एवढी दहशत या मुस्लिम आमदारांना बसलेली आहे की त्यांच्यापैकी अनेकांचाही कदाचित पत्ता, मूळचा पत्ता ढाक्याचा असावा. आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की जर आपण वाऱ्याची दिशा ओळखली नाही तर आपण वाऱ्याबरोबर वाहून जाऊ. आणि त्यामुळे 17 मुस्लिम आमदार या 59 आमदारांच्या ते 5-6 मंत्री ममता बॅनर्जीच्या सरकारमधले ते देखील बंड करणाऱ्या कंपूमध्ये आहेत. आणि त्यामुळे ममता बॅनर्जींबरोबर जे 20-21 आमदार आहेत ते किती काळ त्यांच्यासोबत राहतील सांगता येत नाही. हीच गोष्ट खासदारांच्या बाबतीतही आहे. आता खासदारांच्या बाबतीतही असं आहे की काही खासदार आहेत की जे विचारधारेवर मोदी द्वेषातनं वगैरे निवडून आले. बाकी सगळे खासदार आणि आमदार स्थानिक गुंड पुंड असेच लोक आहेत. त्यांना कुठल्या पक्षात होत त्यांनी फरक पडत नाही. त्यांना फक्त सत्ता गाजवायचे, त्यांना फक्त लोकांच्यात राहायचं, काम करायचं आहे. आणि त्यामुळे त्यांना भाजप आहे का काँग्रेस आहे का तृणमूल आहे का कम्युनिस्ट आहे काही फरक पडत नाही. त्यांना स्वतःची खुर्ची राखायची आणि ही खुर्ची राखण्यासाठी त्यांना भाजपासोबत जायलाही, म्हणजे भाजपच्या सोबत जाणार नाहीत पण विरोधी पक्षात ते भाजपाला सोयीचं राजकारण करतील. विरोधी पक्ष कुठलंही अखंड तांडव करणार नाही. भाजपाच्या धोरणांना, स्वयंदू सरकारच्या धोरणांना राष्ट्रीय हिताच्यासाठी पाठिंबा देईल. बघा, म्हणजे बंगाल जो एक अभेद्य किल्ला वाटत होता तो काय धडामकन कोसळला. कारण हा बंगालचा इतिहास, म्हणून म्हणलं तुम्ही बंगालचा इतिहास बघा, एकमेकांच्या विरोधात अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. एकीकडे सगळ्यात जास्त क्रांतिकारक बंगालनीच दिले, दुसरीकडे सगळ्यात पहिले मुघलांसमोर नांगी टाकणारा, ब्रिटिशांसमोर नांगी टाकणारा प्रांत बंगालच होता. आणि त्यामुळे अनेकदा परस्पर विरोधी सरकारी, ब्रिटिश सरकारच्या बाजूने असलेल्या लोकांचे ते बंगाली लोकांचा सगळ्यात जास्त समावेश, म्हणजे क्रांतिकारकही बंगाली, ब्रिटिशांच्या बाजूने असलेले त्याच्यातही बंगाली, हा असा सगळा कारभार आहे. आणि त्यामुळे बंगालचा अभेद्य वाटणारा गड कोसळला आणि कोसळला तर आता बुरुजही धडाधड कोसळायला लागले. एका प्रकारे ही अवस्था उबाठांची झाली होती. अर्थात उबाठांच्या बाबतीत त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नव्हतं, वडिलांच्या कर्तृत्वाने आयतं मिळालेलं ते त्यांनी फक्त टिकवलं काही वर्ष. पण ममता बॅनर्जींचं तसं नाही, त्यांनी हे सगळं स्वतः उभं केलं होतं, संघर्ष करून उभं केलं होतं, कम्युनिस्टांशी लढून मार खाऊन, लाठ्या खाऊन त्यांनी हे सगळं उभं केलं होतं. पण तरी देखील त्यांची विचारधारा शून्य होती, कारण कम्युनिस्टांच्या विचारधारेला विरोध करता करता त्यांची विचारधारा कम्युनिस्टांपेक्षा डावी झाली. आणि मग त्या डाव्या विचारधारेलाही तिलांजली देऊन त्यांनी फक्त मुसलमानांचं लांगुल चलन हा एकमेव, आणि हिंसाचार, दहशतवाद, दडपशाही एवढाच विचारधारेचा भाग होता. आणि हे सगळं तुम्ही केव्हा करू शकता? जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तेव्हा. जेव्हा हातातली सत्ता गेली तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत राहत नाहीत. तीच गोष्ट ममता बॅनर्जींच्या बाबतीत झाली. उबाठांची तर गोष्टच वेगळी, त्यांच्या स्वतःच्या बुडाखालनं त्यांची सत्ता त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी, मंत्र्यांनी काढून घेतली. ममता बॅनर्जींची तेवढी वाईट अवस्था आली नाही, त्यांना विरोधी पक्षात गेल्यावर, सत्तेतनं गेल्यावर हे सगळं करावं लागलं. पण आता जे संघर्ष करायचं ते सगळं चालू होतं. अभिषेक बॅनर्जींनी काय ते सगळा परवा ओव्हर ॲक्टिंग केली. आता ओव्हर ॲक्टिंग करायला त्यांच्याकडे भरपूर वेळ असणार आहे. बंगालमध्ये नुसता तख्त पालटलेला नाही आहे, तर तख्ताबरोबर विरोधी पक्षही पालटलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.